नंदुरबार कारागृह परिसरात 1,40,000 सीडबॉलचे रोपण. पर्यावरण संवर्धनासाठी नंदुरबारमध्ये अनोखा उपक्रम राबविण्यात आलाय. इको क्लब अर्थात हरित सेना अंतर्गत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या तब्बल 1,40,000 सीड बॉलचे नंदुरबार कारागृह परिसरात रोपण करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नमन गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम पार पडला. विभागीय वन अधिकारी डॉक्टर मकरंद गुजर, सहाय्यक वन संरक्षक श्रीमती अपर्णा पाटील आणि वनक्षेत्रपाल श्रीमती स्नेहल अवसरमल यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात नंदुरबार तालुक्यातील सुमारे 1,000 विद्यार्थ्यांनी श्रमदानातून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आलाय. दरम्यान पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विविध शाळांचाही यावेळी गौरव करण्यात आलाय. उत्कृष्ट शाळांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. नंदुरबार तालुक्यात लोकमत माध्यमिक विद्यालय खर्दे खुर्द या शाळेने 51,000 सीडबॉल तयार करून प्रथम क्रमांक पटकावला. तर शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा कोठली द्वितीय आणि संत दगा महाराज विद्यालय चौपाडे तृतीय क्रमांकावर राहिले. अक्कलकुवा, नवापूर आणि शहादा तालुक्यातील उत्कृष्ट शाळांचाही यावेळी गौरव करण्यात आलाय. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग संवर्धनाची जाणीव, श्रमदानाची भावना आणि पर्यावरणाप्रती सामाजिक जबाबदारी निर्माण होण्यास मदत झाली. 1,40,000 सीडबॉल, सुमारे 1,000 विद्यार्थ्यांचे श्रमदान आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश. नंदुरबार कारागृह परिसरातील हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरलाय. मुख्य संपादक पुरुषोत्तम अहिरराव, नंदुरबार.